त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठा फटका बसलेला रुग्णांचे हाल सुरू आहे. नक्कीच रुग्णांची हाल तर चालूच आहे. ग्रामीण भागातील ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तिथे ग्रामीण लोकांचे गरोदर मातांचे आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही, प्रसूती जवळ आलेल्या आहेत, तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं, हे वारंवार फोन येत आहेत. आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात, पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका. तापाचे, सर्दीचे, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे. फक्त शासन दुर्लक्ष करत आहे. आणि जोपासून 19 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये 2 माता मृत्यू झाल्या आहेत आणि चिखलदरा धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे. हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन. आमच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्ही सहन केलं, पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल. आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मिटिंग द्यावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा. आम्हाला काही हाऊस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहो. आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहो, पण आता 8 दिवसामध्ये जर आमचा तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी बसू आणि आमचे लेकरं 12 जर थडीवर पडले तर याला तुम्ही सर्वस्व जबाबदार आहात.